नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज थोडा स्पेशल व्हिडिओ आहे, वेगळा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप डाउनलोड केलं असेल किंवा एखादा कोर्स घेतला असेल, टेस्ट सीरीज घेतली असेल, त्यांनी हा व्हिडिओ शक्यतोवर मिस करू नका। आणि ज्यांना कोर्स घ्यायचा असेल किंवा टेस्ट सीरीज घ्यायची असेल किंवा आपलं ॲप डाउनलोड करायचं असेल, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ मिस करू नका, कारण की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे ॲप रिलेटेड किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे इंजिनिअर अमोल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्यावर कोर्सेस आणि टेस्ट सीरीज भरपूर ज्या पोस्ट MSCBच्या आहे त्या रिलेटेड आहे आणि SSC JEE वगैरे। त्यानंतर तुम्हाला बरेचसे कोर्सेस इथे कामात पडणार आहे। बरेचसे कोर्सेस आपण इथे लॉन्च केलेले आहे, नवीन कोर्सेससुद्धा सुरू केलेले आहे, ठीक आहे। तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण देणार आहे। आणि ॲप अपडेशन कसं करायचं किंवा नंबर कसा रिस्टोअर करायचा किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्याबद्दलसुद्धा आपण थोडं इथे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नीट आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपण थोडं ॲपचं एक लुक चेंज केलेलं आहे किंवा बरेचसे त्याच्यामध्ये कोर्सेस ॲड केलेले आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जर आपले ॲप डाउनलोड केलं असेल किंवा नसेलही केलं तरी जेव्हा तुम्ही नवीन डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला अडचण येणारच नाही। परंतु जर जुने विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर जुनं ॲप दिसत असेल तर कृपया प्ले स्टोअरला जाऊन तिथे इंजिनिअर अमोल सर्च करा आणि ते सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे अपडेशन म्हणून येईल किंवा अपडेट म्हणून येईल। जेव्हा तुम्ही क्लिक करता आपल्या याच्यावर आयकॉनवर क्लिक करता ॲपच्या, तिथे तुम्हाला अपडेट येईल, ठीक आहे। अपडेट करा, परंतु अपडेट करण्याच्या आधी काय करायचं हे विसरू नका, कारण की तुमचा नंबर कुठे तुम्ही कोणत्या नंबरने रजिस्ट्रेशन केलं आहे ॲपला ते अतिशय महत्त्वाचं आहे, अन्यथा तुमचं लॉग इन वगैरे सगळं चाललं जाईल, ठीक आहे। त्यामुळे आधी काय करायचं की ॲप ओपन करायचं, जे जुनं ॲप आहे तेच ओपन करायचं, ठीक आहे। त्याच्यामध्ये ते 3 डॉट आहे किंवा 3 लाईन आहे वरती लेफ्ट साईडला, तिथे क्लिक करायचं, तिथे तुमचं प्रोफाईल वगैरे सगळं ओपन होईल। तिथे सेटिंगमध्ये जायचं, सेटिंगमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा नंबर दिसेल, ठीक आहे। तुमचा नंबर आधी बघून घ्यायचा की कुठल्या नंबरने रजिस्ट्रेशन केलं आहे तुम्ही त्या ॲपला किंवा आपल्या ॲपला, ठीक आहे। तो नंबर तुमच्याकडे नोट करून ठेवा, पासवर्ड वगैरे नसला तरी चालेल, OTP तुम्हाला येऊन जातो त्या नंबरला, परंतु नंबर अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर अपडेट करायचं, ॲप अपडेट करायचं प्ले स्टोअरला जाऊन। अपडेट केल्यानंतर तुम्हाला सगळं नवीन लुक किंवा तुम्हाला आणि Android प्लस iOS म्हणजे आयफोनला सुद्धा आपण लिंक दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। टेलिग्रामला सुद्धा आपण लिंक देणारच आहे। तर त्यामध्ये तुम्ही आयफोन जर तुमचा असेल तर तरी तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता किंवा कोर्सेस आणि टेस्ट सीरीजचा उपयोग घेऊ शकता, ठीक आहे। तर त्यामध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही अपडेट कराल त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवरून रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्हाला त्या नंबरवर OTP येईल आणि तुमचे जे काही कोर्सेस घेतलेले असतील, टेस्ट सीरीज घेतलेले असतील ते तुम्हाला परत तिथे दिसतील, ठीक। त्यामध्ये आता मित्रांनो कोर्सेसबद्दल सांगतो की त्याच्यामध्ये महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महाजेनको, अदर बॅचेस, त्यानंतर तुमचं JEEचे जे रिलेटेड कोर्सेस आहे, टेस्ट सीरीज आहे, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ताचे सुद्धा कोर्सेस आहे आणि त्याच्यामध्ये SSC JEE वगैरे सगळे कोर्सेस आपण टाकलेले आहे। टेक्निकलचा फुल अदर बॅचेसमध्ये जर तुम्ही केले तर अदर बॅचेसमध्ये तुम्हाला टेक्निकलचा फुल कोर्स म्हणजे नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल JEEचा JEEचा आहे, ठीक आहे। तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं म्हणजे तुम्हाला दुसरा कुठलाही कोर्स घ्यायची गरज नाही। व्हॅलिडिटी साधारण 6 महिने ते 1 वर्ष दिलेली आहे। विविध कोर्सनुसार 4 कोर्सेस आहे, त्यामध्ये एक कॉम्बो प्लॅनसुद्धा आहे, कॉम्बो कोर्ससुद्धा आहे आणि सगळे फ्रेश कोर्सेस आहे बरं। जे जुने कोर्सेस आहेत ते आपण सगळे काढलेले आहे, जे नवीन कोर्सेस आहे ते तुम्हाला इथे देतो आहे आणि फ्रेश कोर्सेस आहे, रेकॉर्डेड बॅचेस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा JEE रिलेटेड तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे तो जो कोर्स आहे तुम्हाला रेल्वेजला, JEEला किंवा तुमच्या SSC JEEला किंवा तुमच्या BMCला किंवा तुमचं नगर परिषद, नगरपालिका, MSCBच्या 3ही कंपन्या सगळ्या ठिकाणी कामात पडेल आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये व्हिडिओज आणि PDF लेक्चर्स आणि इवन जे फुल कोर्सेस घेतील नॉन टेक प्लस टेकचा त्याच्यामध्ये तुम्हाला बुकसुद्धा फ्री देण्यात आलेला आहे आणि प्लस त्याचं PDF सुद्धा अवेलेबल आहे। आणि जे फक्त एक टेक्निकलचा कोर्स आहे त्याची रेट थोडीशी कमी आहे, प्राईस थोडी कमी ठेवलेली आहे। एक नॉन टेक्निकलचा सेपरेट कोर्स आहे, त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता आहे हिवराळ सरांचा, तो पण आपण दिलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस करण्यात आलेले आहे, नवीन अपडेशन करण्यात आलेलं आहे, जे आता नवीन कोर्सेस घेतील त्यांच्यासाठी सांगतो आहे। त्याची व्हॅलिडिटीसुद्धा आपण 1 वर्ष दिलेली आहे। आणि त्यानंतर कॉम्बो कोर्स आहे, ज्यांना स्पेशली काही विषयावर भर द्यायचा आहे, पॉवर सिस्टम आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेजरमेंट आहे किंवा तुमचं 1-2 विषय जे महत्त्वाचे मशीन्स वगैरे आहे तर ते आपण तिथे दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ते अरुण पवार सरांचे लेक्चर्स इथे तुम्हाला अवेलेबल होतील। अतिशय उत्कृष्ट फॅकल्टी आहे अरुण पवार सर आणि हिवराळे सर, दोघांचे कोर्सेस आपण इथे इंट्रोड्यूस केलेले आहे आणि फ्रेश कोर्सेस आहे मेन म्हणजे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डिस्काउंटेड रेटमध्ये सध्या अवेलेबल आहे। टेस्ट सीरीजसुद्धा आपण सध्या डिस्काउंटमध्ये देतो आहे। टेस्ट सीरीज तुम्हाला महाट्रान्सको, महाजेनको, महाडिस्कॉम या सेक्शनमध्ये मिळेल, ठीक आहे। आणि सगळे कोर्सेस आपण फ्रेशमध्ये दिले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सीरीज ऑलरेडी घेतले असेल त्यांना ते दिसूनच जातील, परंतु ज्यांना आता घ्यायचे असेल
ते तिथे घेऊ शकतात. परत त्यामध्ये आपण काही चेंजेस करतो आहे. मित्रांनो, आपलं जे ॲप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि प्लस त्यामध्ये टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं, त्यावरसुद्धा आपण त्याची माहिती किंवा त्याची लिंक आपण देऊच तिथे प्रोव्हाइड करू तुम्हाला नवीन ॲपचा. आणि iOS प्लस अँड्रॉइड दोन्ही याच्यावर तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही अडचण असेल, जुन्या मुलांना काही अडचण तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला मेसेज करा. ठीक. आणि मित्रांनो, ITIसाठी इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी फाउंडेशन बॅच आपण पुढच्या काही दिवसामध्ये सुरू करतो आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मला इन्क्वायरी आल्या. मी तसं अनाउन्समेंटसुद्धा केलेलं आहे. दसऱ्याच्या पिरियडमध्ये किंवा 2-4 दिवस किंवा 5 तारखेपर्यंत आपण ते इंट्रोड्यूस करणार आहे. त्याच्यावर सध्या काम सुरू आहे. त्यानुसार ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन जे काही विद्यार्थी आहे त्यांना पुढल्या एक्झामसाठी, ती कुठलीही एक्झाम असो, त्यामध्ये तुम्हाला नॉनटेकचा कोर्स ऑलरेडी आपल्याकडे आहे. टेक्निकलचा फुल ट्रेड थेरी पूर्ण राहणार आहे. पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहे. मी स्वतः त्याचे लेक्चर घेणार आहे. पूर्ण साधारण 4 महिन्याची ही फुल टाईम बॅच चालणार आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही इथे राहणार आणि कमीत कमी किमतीमध्ये आपण ठेवायचा इथे प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढच्या 4-5 दिवसामध्ये तो कोर्स इथे इंट्रोड्यूस होईल, तेव्हा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर ती बॅच सुरू होईल. ठीक आहे. म्हणजे जास्त डिले करू नका. ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर अजूनही डाउनलोड करा आणि आधी जर तुम्ही जुने स्टुडंट असाल तर आधी जे काय आहे तुमचा नंबर रजिस्टर करून ठेवा, तुमच्याकडे नोट करून ठेवा आणि मग तुम्ही अपडेट करा, कारण की तुम्हाला परत तो नंबर टाकावा लागतो, त्याशिवाय ते लॉग इन होणार नाही. ठीक आहे. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन द्यायचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ॲपबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. MSCB रिलेटेड किंवा कुठल्याही रिक्रुटमेंट रिलेटेड, टेक्निकल रिलेटेड, नॉन टेक्निकल रिलेटेड रिक्रुटमेंटबद्दल आपण वरच्यावर माहिती देतच राहतो. धन्यवाद मित्रांनो.